काढतो. नाटकं नको आमच्या मुंबईमध्येही. आम्हाला काय कळत नाही का या गोष्टी काय चालल्यात. तुम्ही पण कोर्टमध्ये रिप्रेझेंटेशन बरोबर द्या ना. जे खरं आहे ते सांगा ना. तुम्ही कोर्टाला चुकीचं सांगताय. तुम्ही सांगताय 4 फ्लोर आहे, हे बाकीची परिस्थिती सांगितली आहे का? बीजेपी नेता नितेश राणे ने बीएमसी के बी वार्ड के अंतर्गत एक अवैध टावर का दौरा किया था, जिस इमारत को म्हाड़ा के तरफ से 4 मंजिल का परमिशन थी, लेकिन वो इमारत भ्रष्ट मनपा और म्हाड़ा के अधिकारियों की मिली भगत से 12 मंजिला बन गई है। इस मुद्दे को लेकर राणे ने बीएमसी अधिकारी अभियंता योगेंद्र मराठे की खिंचाई की, लेकिन उन्होंने अधिकारियों को अनाधिकृत बांधकाम से ज़्यादा हिंदू मुस्लिम करके राजनीतिक रोटियां सेकने में अपनी ज़्यादा रुचि दिखाई। भ्रष्टाचारियों की मिली भगत से बनी इमारतें, हादसे को पुकारती इमारतें सभी धर्म के लोगों के लिए खतरनाक है। काढतो. नाटकं नको आमच्या मुंबईमध्येही. आम्हाला काय कळत नाही का या गोष्टी काय चालल्यात. तुम्ही पण कोर्टमध्ये रिप्रेझेंटेशन बरोबर द्या ना. जे खरं आहे ते सांगा ना. तुम्ही कोर्टाला चुकीचं सांगताय. तुम्ही सांगताय 4 फ्लोर आहे, हे बाकीची परिस्थिती सांगितली आहे का? सांगितली 13 माळ्याची आलेलं नाहीये सर की अशा पद्धतीने वाढवलेलं हे आलेलं आहे सर. नाही सर अशा पद्धतीने वाढवलेलं मग पुढे काय झालं? कॉन्ट्रॅक्टरला अटक झाली. त्या कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला 7च्या नंतर येऊन भेटला म्हणून काय होत नाहीये. कॉन्ट्रॅक्टरनी बिर्याणी दिली असेल, मग बिर्याणीपेक्षा आमचा जीव थोडी मोठा आहे. मग हाय ते हाय फॅक्ट आहे. तुमच्यामुळे सरकार बदनाम होतात, चांगले काम करणारे अधिकारी बदनाम होत आहेत. ते कोण बघत नाही. सगळीकडे आम्हीच वाईट होतो. पूर्ण चित्र दाखवण्यासाठी कोण तयार नाहीये. ऑर्डर अशी 29 तारखेला डेट दिली जाते. अहो स्टे नाही मिळाले ते याच्यावर. नाहीये सर. नाही मिळाले. आमच्याकडे माहिती आहे. ते आहे का याच्यावर? 446330 एक स्टे आम्ही उडून डिमॉलिशन केलं होतं. पण पाहिजे तेवढे ह्या इमारती. आणि आतमध्ये कोण राहत आहे? हिंदूंच्या नावाने सगळे बांगलादेशी राहत आहेत आतमध्ये. नावं नोंद सगळे हिंदूंची केली आहे. गुरुवारी 29 तारखेला कोर्टामध्ये केस आहे. अहो पण तिथे ऑन रेकॉर्ड सगळे तुमच्याकडे हिंदू दाखवले. राहणारे हिंदू आहेत का आतमध्ये? सगळे ते सगळे बांगलादेशी मुसलमान आहेत. नोंद नाही आपल्याकडे. राहणारे आम्हीच त्यानंतर आम्ही ट्रान्झिस्टमध्ये राहतो. जे हिंदू आहेत ते सर्व ट्रान्झिस्ट कॅम्प. आणि ते सगळे बांगलादेशी मुसलमान भरून ठेवले आहेत आतमध्ये. म्हाडाने दिलेले ट्रान्झिस्टमध्ये सर्व बाकीचे अधिकारी येणार होते. तू कुठे गेले विचारते मग तुमच्याकडे काय नोंद आहे? माझ्याकडे हे आहे की आता परवा नाही पण नोंद इथे आता ह्या बोलतोय का चुकीचं सांगताय. तुम्ही सांगताय 4 फ्लोर आहे, हे बाकीची परिस्थिती सांगितली आहे का? सांगितली 13 माळ्याची सांगितली. आलेलं नाहीये सर की अशा पद्धतीने वाढवलेलं हे आलेलं आहे सर. नाही सर अशा पद्धतीने वाढवलेलं. मग पुढे काय झालं? कॉन्ट्रॅक्टरला अटक झाली. त्या कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला 7च्या नंतर येऊन भेटला म्हणून काय होत नाहीये. कॉन्ट्रॅक्टरनी बिर्याणी दिली असेल, मग बिर्याणीपेक्षा आमचा जीव थोडी मोठा आहे. मग हाय ते हाय फॅक्ट आहे. तुमच्यामुळे सरकार बदनाम होतात, चांगले काम करणारे अधिकारी बदनाम होत आहेत. ते कोण बघत नाही. सगळीकडे आम्हीच वाईट होतो. पूर्ण चित्र दाखवण्यासाठी कोण तयार नाहीये. अरे मुंबई कशातून गेली? त्यांनी हे सांगितलेलं नाहीये की त्यांनी 2-2 फूट बाहेर काढलेलं आहे. ते कशाच्या आधारावर आहे? ते पत्ते जंगलासारखं मागची बाजू बघा ती पुढे आलेली आहे. वरतून काही पडलं ना तर ते तेव्हा कोर्ट हे कोणाला विचारणार आहे? कोर्ट तुम्हालाच विचारणार आहे की काय केलं होतं, कोणी दिली होती. बरं हे बांधकाम उभं राहत असताना वॉर्ड ऑफिसर एकदाही आला नाही का की ओव्हरनाईट तर उभं राहिलेलं नाहीये. बांधकामाला परवानगी नव्हती तेव्हा परत डेमोलिशन करून पुन्हा काम चालू नाही. 4 फ्लोअरचीच परवानगी आहे. वरचे फ्लोअर हायच नाही अस्तित्वात. कोणाच्या कागदावर पण नाहीये. कोर्टाला तुम्ही सांगितलंय का की एवढे फ्लोअर बांधले, 13 मजले बांधले, टावर बांधलेले आहेत त्या लोकांनी. आणि उद्या अगर या ट्रान्झिट जे ऍक्च्युअल मालक आहेत त्यांना उद्या अगर जायची वेळ झाली, हे लोक काय करणार? मग बांगलादेशी लोक हे वाद करणार यांच्या सगळ्यांवर. यांचे मग झुंडनी सगळे बाहेर येणार.
कारण ह्यांचे ठरलेले मालक असतील इथे आजूबाजू. मग हिंदूंनी जायचं कुठे इथे? म्हणजे हे काय कायमस्वरूपी गेले, हे ट्रान्झिट मध्ये नाही टाकले तुम्ही लोकांनी, हे कायमस्वरूपी गेले तिथे. कारण हे लोक घुसायला देणार नाही, घुसायला देतील काय विचारा हे लोकांना. मग इथे दंगल होणार. कारणीभूत कोण आहे ते सगळ्या गोष्टीचे? तुम्ही तुमच्या सरकारला पण फसवताय, इथे इकडल्या राहणाऱ्या मूळ मालकांना पण फसवताय. काय चाललंय? पाण्याची कनेक्शन तुम्हाला 4 फ्लोअरची कनेक्शन देण्याची परवानगी आहे की नाही? 4 फ्लोअर आहे अधिकृत, वरच्या लोकांना पाणी कसं भेटतंय जे अनधिकृत आहे? थोडे पाईप लावलेत, सर्व दिसून येतं पूर्ण सरळ सरळ लोक ऑन रेकॉर्ड 4 फ्लोअरची अगर बिल्डिंग असेल तर वरच्या फ्लोअरला कसं पाणी मिळतं ते तुम्ही मला सांगा ना. अहो साधे हिंदूंची ही बिल्डिंग असती ना, तुम्ही लोकांनी तोडून मोकळे झाले असता तुम्ही.